हॅलो हाय फ्रेंड्स, माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि मी इकडे हे बघा मच्छी आणले आणि मी इकडे स्वच्छ साफ करून घेत आहे। आणि बांगडा आणि बोंबील आणले मिक्स, कारण मला आणि माझ्या छोट्या मुलगीला बांगडे आवडतात म्हणून मी बांगडे थोडेसे आणलेत। आणि बोंबील पण आणले, त्याच्यामध्ये काटे वगैरे नसतात आणि ते कसं माझ्या अथर्वला पण खूप आवडतात आणि माझी मोठी मुलगी पण बिना काट्याचीच मच्छी लागतं म्हणून मी दोन्ही पण मच्छी घेऊन आली। कारण आम्ही मार्गशीर महिना आता सुरू झाले की आम्ही महिन्याभर नॉनव्हेज वगैरे काही खात नाही। असं पण म्हटलं आत्ता म्हटलं आणूया, म्हटलं असं पण आम्ही नॉनव्हेज सारखं करत नाही, महिन्यातून एकदा दोनदाच आम्ही करतो त्यामुळं। आणि म्हटलं आता महिन्याभर खायचं नाही म्हटल्यावर म्हटलं आज मच्छी म्हटलं करूया। आणि पप्पा त्यांच्या अजून गावालाच आहेत, पण त्यांचे पप्पा बहुतेक मार्गशीर महिन्यातच येतील, त्यामुळं ते भात कापायला गेलेले आहेत, त्यामुळं त्यांनी कधी येतील काही सांगता येत नाही। भात कापून झाल्यानंतरच येतील। आणि मीही बघा इकडं मच्छी असं स्वच्छ करत आहे, धुवून त्यातले घाण वगैरे काढून घेते मी बाजूला। त्या साईडला पिशवी ठेवले, पिशवीमध्ये टाकून घेते, कारण मी मच्छी साफ करून झाल्यानंतर मी कचरा अजिबात घरात ठेवत नाही, नाहीतर घरामध्ये कसं वास सुटतो त्या मच्छीचा म्हणून। आणि साफ करून झालं की लगेच कचरा टाकायला लागतं म्हणून मी बाजूच्या पिशवीमध्ये काढून ठेवलं आहे। आणि इकडं साफ करून झाले की मी लगेच तो कचरा फेकून येते। हे बघा इकडं एक एक मच्छी मी पहिला बोंबील साफ करून घेतला, नंतर मग मी बांगडा साफ करून घेते। आणि मी तुम्हाला इकडे मच्छी साफ करून घेते। आणि मी मच्छी कशी बनवायला शिकल्याने मी पहिला मच्छी खात होते का मी तुम्हाला सांगते, कारण मी लग्नाच्या आधी मी नॉनव्हेज खातच नव्हतं, मच्छीच काय चिकन अंडी नॉनव्हेजच खात नव्हती काहीच। खरं तर मी लग्नानंतरच सगळं शिकले, कारण आमच्या माहेरी कसं आईकडं सगळी मालकरी आहेत, आमच्या आई बाबा भाऊ सगळे मालकरी आहेत, त्यामुळं आमच्या घरी नॉनव्हेज बनवतच नव्हता, त्यामुळं मी कधी खाल्लं पण नव्हतं। लग्न झाल्यानंतर सगळं मिस्टरनी शिकवलं कसं त्यांच्यासाठी जेवण वेगळं माझ्यासाठी जेवण वेगळं असं नको म्हणून म्हटलं मग मी नंतर खायला शिकले लग्न झाल्यानंतर। आणि माझ्या मिस्टरांनी पहिला नॉनव्हेज वगैरे कसं बनवायचं मला शिकवलं। मला मच्छी पण साफ करायला येत नव्हतं, कारण त्यांनी शिकवलं मला, एकदा दाखवलं कसं साफ करायचं, मग हळूहळू मग मी करायला लागली। आणि थोडीफार मच्छी तर ते तिथंच मच्छी घेताना साफ करून देतात, मग थोडं आपण घरात आल्यानंतर मग साफ करावं लागतं। आणि आता माहेरी माझ्या आता छोटा भाऊ खातात आता, आणि त्यावेळी मी माहेरी होते माझा छोटा भाऊ लहान होता आणि आता तो मोठा झाला आहे, आता त्यांचं लग्न पण झालं आहे, त्यामुळं ते आता खातात। माझा छोटा भाऊ एकटाच खातो, बाकी कोणी खात नाही अजून, आमचे आई बाबा वगैरे बाकीचे कोण खात नाहीत, फक्त छोटा भाऊ आणि आता मी लग्न झाल्यानंतर आम्ही दोघंजणच खातो, माझी मोठी बहीण भाऊ कोणीच खात नाही। मी खाते, माझी मुलं पण खातात नॉनव्हेज। हे बघा मी आज करत आहे मच्छी, आणि हे बघा बोंबील आणि बांगडा मिक्स आणलाय मी, आणि हे बघा करते इकडं आणि बोंबील आणलाय थोडी, आणि थोडी आहेत ते बांगडे आहेत, हे बघा। हे बघा मी आता फ्राय करणार आहे, आणि मच्छीचा रस्सा पण करणार आहे ह्याचा। आणि आता मी तुम्हाला दाखवते मी आता कशी केले तो मच्छीचा रस्सा आणि फ्राय। आणि हे बोंबील आहेत ना, ते माझ्या मोठ्या मुलगीला आवडतं म्हणून मी आणला, आणि बांगडा आहे तो मला आणि माझ्या छोट्या मुलगीला पण बांगडे आवडतात म्हणून मी दोन्ही पण मिक्स आणलं। कारण हे बघा इकडं माझी मच्छी साफ करून झालेली आहेत, आणि मी इकडं कढई धुवून आता इकडं मच्छीची कालवण पण करणार आहे, आणि इकडं फ्राय पण करून घेणार आहे मी आता मच्छी। आणि हे बघा माझं आता स्वच्छ धुवून पण झालेले, आणि इकडे मच्छी धुवून झालं आहे, आणि आता मी ते बांगड्याचं तोंड थोडंसं कटिंग करून घेतलेलं ते रस्स्यामध्ये टाकून घेणार आहे, आणि ते बाजूला काढून घेतलं मी आता प्लेटामध्ये। आणि बाकीची बोंबील आणि बांगडी मी आता इकडे फ्राय करणार आहे, आणि मी आता परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेते इकडं, कारण मी मच्छी 2 ते 3 वेळा पाण्यातनं स्वच्छ पाण्याने धुवून घेते। आणि मग बघा एकदा मी थोडं त्या कढईमध्ये धुवून घेतलं, नंतर मग नळाखाली जाऊन मी स्वच्छ धुवून घेतलं। आणि हे बघा ते मी
मोठे मोठे होते ना ते बोंबील, त्याच्यामध्ये मी 2 तुकड्या करून घेते आणि ते बोंबील 2 तुकड्या केलं आणि ते बांगडे आहेत ना, ते बांगड्यांवरती मी बघा थोडं थोडं असं चिरा पाडत आहे, कारण त्या आतपर्यंत मसाला वगैरे व्यवस्थित लागतं त्यामुळं. आणि मी बांगड्या काय 2 भाग करत नाही, कारण छोटे छोटे बांगडे आणलेले त्याचे मी दोन भाग नाही करणार तुकडे, कारण ते छोटे छोटे असल्यामुळं प्रत्येकांना छोटे छोटे बांगडे असल्यामुळं मग मी कटिंग नाही केलं. प्रत्येकाने एक एक बांगडा येतं त्यामुळं. आणि हे बघा त्या छोटे छोटे बांगड्यांवरती मी कसे चिरे पाडून घेते, कारण वरती थोडंसं चीर पाडले की मग ते आतपर्यंत मसाला पण लागतो त्यामुळं मी आणि अशी थोडं अशी हे पाडून घेते सगळ्या मच्छीला. आणि हे बघा माझ्या मोठे मुलगी आले, मी काय मदत करू काय, तिला म्हटलं तू पहिला ते केस बांधून ये जा. ती केस धुतलेली होती म्हणून तिनं असंच मोकळे केस सोडले आणि तिला म्हटलं पहिलं असं मी ते जेवण करते त्यामुळं मग तू केस बांधून ये जा म्हटल्यावर मग ती गेली केस बांधायला. आता चालले, कारण मला जेवण करताना केस वगैरे सोडलेलं आवडत नाही, कारण कुठे ते कुकर वगैरे भात वगैरे आपण लावत असताना कुठे एखादा केस वगैरे गावत असतं, म्हणून त्यामुळं जेवणामध्ये केस पडतात म्हणून म्हटलं तिला केस बांधून ये जा. तरी पण ती थांबले. थोडं ती मच्छी वगैरे मी कशी कटिंग करते, तिच्यावर कशी चिरं पाडते ती बघा लागलेत. कारण हे बघा माझी छोटी मुलगी, मोठी मुलगी आणि आमच्या छोट्या अथर्व ते तिघं मिळून बघा कशी मच्छी बघा लागलेत. कारण त्यांनी कधीपासून विचारतात मम्मी तू कधीपासून काय करतेस किचनमध्ये. म्हटलं या, म्हटलं मी काय करते तुम्हाला दाखवतो. म्हणून ते सगळे तिघं पण आलेत बघायला. हे बघा अथर्वसुद्धा बघा हात लावून बघतोय त्या मच्छीला, कारण त्याला ती मच्छी मम्मी काय करते आणि साफ करते कशी ते मी कटिंग करते आणि कसं त्या मला बांगड्याला मी चीर पाडत आहे ते सगळं लक्ष देऊन सगळं बघत असतोय. हे बघा ते मग सारखं प्रश्न विचारत असतोय, हे काय करतेस ते काय करतेस असं. आणि हे बघा लिंबाचं रस मी थोडंसं टाकून घेतलं आहे मच्छीमध्ये आणि त्याच्यामध्ये मी सगळे मसाला आता लावून ठेवणार आहे. थोडं ते बघा मी मसाला टाकून घेतलं आहे थोडं 2 चमचा. आपल्या आवडीनुसार थोडंफार तुम्ही कमी जास्त टाकू शकता. मी 2 चमचा मसाला टाकून घेतला इकडं. आणि आता मी मसाला टाकून घेते. हळद, जिरं पावडर झाल्यावर सगळं मी थोडं लावून घेते आणि थोडंसं चवीनुसार मीठ सगळं मी व्यवस्थित असं लावून आता ठेवणार आहे 10-15 मिनटं आणि मग फ्राय करणार आहे मी मच्छी. आणि हे बघा माझी मुलगी पण आता प्रश्न विचारते मम्मी काय करतेस म्हणून. तिला मी सांगतो इकडं म्हटलं असं असं करायचं असतं, कारण मी जास्त वेळ जर किचनमध्ये काम करायला लागले ना तर माझी मुलं सारखे बघायला येतात, कारण मम्मी अजून जेवण बनवते नक्की काय करत असते म्हणून बघायला येतात. म्हणून मी म्हटलं बघ किती वेळ लागतो म्हटलं नॉनव्हेज करायला. आणि मेन म्हणजे मच्छी धुवा, त्या मसाला लावून ठेवायचं, ते फ्राय करायचं, जर कालवण वगैरे करायचं असेल तर रस्सा तीन करायला किती मेहनत लागतो त्यामुळं. आणि मग त्यांना सगळं प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं मुलांना, असं असं करायचं. हे बघा तिला म्हटलं तू मसाला वाटून दे मला. आणि माझी मोठी मुलगी असं पण सगळं आधीमध्ये मदत करत असते आणि तिला आवड पण आहे थोडंफार काय ना काहीतरी करायचं. आणि तिला म्हटलं तू तोपर्यंत मला मसाला वाटून दे, मी इकडं कुकर लावते. आणि हे बघा मी आता इकडं कुकर लावून घेते. इकडं तांदूळ स्वच्छ धुवून घेते मी 2 वेळा आणि मग कुकर लावते. आणि तोपर्यंत मी कुकर लावेपर्यंत म्हटलं मच्छीला मसाला पण लावून ठेवला आहे. आणि मग इकडं कुकर लावून झाल्यानंतर मग मी भाकरी करून घेणार आणि मग नंतर मग लास्टला मी मच्छी फ्राय करते मग त्या तव्यामध्ये. तोपर्यंत मग तो मसाला पण मुरतो त्या मच्छीमध्ये, म्हणून पहिला मी सुरुवातीलाच तो मच्छी धुवून मसाला वगैरे लावून ठेवते, मग नंतर जेवणाला लागते तोपर्यंत तो मसाला पण लावून हे होतं त्यामुळं. आणि तो मसाला पण मुरला पाहिजे तरच व्यवस्थित चांगलं लागतं. आणि इकडे कुकर लावून झाल्यानंतर मग मी लगेच भाकरी करायलासुद्धा घेणार आहे. भाकरी करून मग मच्छी फ्राय करणार आहे. आणि हे बघा इकडं माझ्या मुलीने इकडं मसाला वाटायला घेतले आणि सारखं मला विचारत आहे मम्मी मसाला बारीक झाले काय बघ. म्हटलं ठीक आहे, म्हटलं थांब बघते मी थोडं कुकर लावून येते आणि मग बघते म्हटलं मसाला मिक्स झाले का नाही. आणि मेन म्हणजे मी मच्छीला मसाला काय काय वापरले मी तुम्हाला सांगते. ओलं खोबरं, कांदा आणि लसूण, जिरं, धनं, कोथिंबीर,
तो शंकेश्वरी मिरच्या असतात बघा, लाल मिरच्या, त्या मिरच्या पण टाकून घेतले मी. तुम्ही जर कमेंटमध्ये सांगितलात ना मच्छी मसाला नक्की तो कोणता मसाला वापरतो ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेनच. कारण हा व्हिडिओ जर थोडंसं मोठं झालं आहे त्यामुळं जर तुम्हाला जर का मच्छी मसाला मी कोणत्या पद्धतीचा मी केले ना ते जर तुम्हाला बघायचं असेल ना तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मग मी नेक्स्ट व्हिडिओ मग बनवेनच त्या मसाल्याबद्दलचा. आणि हे बघा मी इकडं कुकर झाल्यानंतर मी लगेच इकडे भाकरी पण टाकून घेतल्या इकडे बनवून. आणि लगेच मी भाकऱ्या झाल्या पण मी इकडं मच्छी फ्राय करून घेते त्याच तव्यामध्ये. आणि हे बघा भाकरी करून पण झाले माझं. आणि मी इकडं तव्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि तेल गरम होतं इकडं. आणि तेल खूपच गरम झाल्यामुळे मी मगाशी गॅस बंद केला, आता परत गॅस ऑन केला. आणि एक मी इकडं पहिला मी बोंबील तळून घेत आहे. आणि बोंबील कसं एकदम कडक असं व्हायला पाहिजेत. आणि बोंबील भाजायला खूप वेळ लागतो. बांगडा कसं लवकर होऊन जातं 10 मिनटात फ्राय करून, पण बोंबील करायला मला नाही म्हटलं तरी 15-20 मिनटं तरी लागत असेल फ्राय करायला. कारण ते लगेच हे होत नाही, कडक होतच नाहीत, कारण ते आधीच मऊ असतं बोंबील त्यामुळं. आणि मला बरेच वेळ लागला मला पण ते बोंबील कडक करायला. आता तुम्ही बघा व्हिडिओमध्ये मला किती खूपच वेळ लागला आहे तो बोंबील मला फ्राय करायला त्यामुळं. आणि हे बघा आणि बोंबील माझं एका साईडनं भाजून झाल्यानंतर मी आता दुसऱ्या साईडनं बघा आणि ते बघा पलटणार आहे. आणि तवा थोडंसं वाकडं झालेलं मग मी सरळ ठेवून घेतलं. आणि हे बघा आणि तेल थोडंसं कमी पडलेलं म्हणून मी वहीनं थोडंसं परत 1 चमचा तेल सोडून घेतलं कडन. आणि बोंबील कधी पण परतताना जर मी अशीच जर उलटणाने जर परतायला गेली ना तर थोडंसं वाकडं तिकडं होतात आणि तुटतात अशी त्यामुळं. आणि मी कशी पलटते बघा तुम्हाला असं पुढं बघायला भेटेलच व्हिडिओमध्ये. आणि कधी पण मी गॅस फ्राय करताना अशी करते ना की मध्येच फास्ट स्लो अशी करावं लागतं बोंबील फ्राय करताना. आणि मी बघा कशी मी बोंबील हे करून घेते, पलटी करून घेते बघा. सुरीच्या मदतीने मी असं थोडं अलगद अशी मी पलटी करून घेत आहे इकडं. आणि पलटी करून झाल्यानंतर मग मी इकडं मच्छीचा रस्सा मी इकडं करायला घेणार आहे. आणि गॅस बारीकवरती मी इकडं कढई ठेवलेला आहे. तोपर्यंत मी तो मगाशी कढई स्वच्छ धुवून घेतलेला त्यामुळं. आणि अथर्व बघा आमचा, मी तोपर्यंत मच्छीचं जेवण करेपर्यंत तो किचनमध्येच होता, कारण त्याला तर मच्छी खायचीच होती आणि त्याला भूक पण लागलेलं, थोडं जेवण करायला वेळ पण झालेला त्यामुळं. आणि त्याला मला प्रश्न पण विचारत असतो मला. आणि मला म्हणतो मम्मी हे मच्छी कोणती, तो मच्छी कोणती. अथर्वला आमच्या खूपच प्रश्न पडतात असे. आणि नेहमी तो जेवण करत असताना आतबाहेर करत असतो, कारण त्याला असं वाटतं की अभ्यास करायच्या टायमाला मी त्याला जवळ बसावं लागतं, अभ्यास घ्यावं लागतं त्यामुळं. कारण त्याला म्हटलं मी थोडं त्याला अभ्यास करायला मी सांगून आलेली तरी पण तो केला नाही. मला म्हणतो तू इथेच बस. मग म्हटलं मला मी जेवण करतो आहे आता, कारण जेवण करायच्या टायमाला सुद्धा तो म्हणत असतो मला अभ्यास घेऊनच बसतो, कारण जेवण मला करायचं असतं म्हणून किती पण समजवलं ना तरी सुद्धा तो ऐकत नाही. तरी तो म्हणतो आहे मम्मी मग तू जेवण नंतर कर, पहिला माझा अभ्यास घे. तरी मग मी फटाफट आवरायचा प्रयत्न करतो आहे. पण मच्छी करायला कसं मला खूप वेळ लागतो आणि व्हेज कसं भाज्या बिज्या बघा लगेच होऊन जातं, कारण चिकन मच्छी असं बनवायचं मला खूपच वेळ लागतो नॉनव्हेज करायला. आणि हे बघा मी आता मसाला चांगला तेलामध्ये आता भाजून घेते इकडं. आणि तेल तापल्यानंतर मी इकडं मसाला टाकून घेतला आणि चांगलं असं परतून घेते आता तेलामध्ये. आणि मसाला बघा कसं मस्त दिसत आहे. आणि मी ह्याच्यामध्ये बघा अजिबात तो बाहेरचा मसाला आहे ना तो जास्त काही टाकत नाही, कारण जो का आहे ना तो सगळं मसाल्यामध्येच मी टाकून घेतलेलं आहे त्यामुळं. आणि आता जरी तुम्हाला जरी वहीनं जरी मसाला टाकायचा असेल ना तर तुम्ही थोडीफार टाकू शकता, थोडं चव येण्यासाठी. पण मी आधीच सगळं मसाल्यामध्ये टाकून मी वाटून घेतलं आहे. म्हणून तर मी मगाशी बोलली की तुम्हाला जर माझ्या मच्छी मसाल्याचं जर रेसिपी बघायचा असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन तो मच्छी मसाला वगैरे मी कसं बनवला वगैरे. आणि हे बघा माझा आता मच्छी फ्राय करून झालं आहे.
आणि मी थोडं थोडं तो भांडा आहे ना, भांड्यामध्ये थोडंसं पाणी हे करून मी त्यात टाकून घेणार आहे. आणि इकडं मच्छी फ्राय पण करून घेते मी दोन्ही एकसाथ. आणि हे बघा आता तो मच्छी एका साईडनं भाजून झाले, त्यामुळं मी दुसऱ्या साईडला इकडे पलटून घेत आहे. कारण दोन्ही गॅसमध्ये मी खूपच घाई असते जेवण बनवताना, म्हणून मी इकडं फ्राय पण करून घेते आणि इकडं रस्सा पण करत आहे. कारण मला जेवण झाल्यानंतर परत मला अथर्वचा अभ्यास पण घ्यायचा आहे, त्यामुळं. कारण अथर्व बघितला ना व्हिडिओमध्ये, तो कसा रातभर करत आहे. कारण त्याला कधी एकदा मम्मीचं जेवण होतं आहे असं तो वाट बघत आहे, त्यामुळं. कारण तोपर्यंत मी किचनमधनं बाहेर जात नाही, तोपर्यंत तो पण किचनमध्येच असतो. कारण मलाच घ्यावा लागतो ना त्याचा अभ्यास. आणि तो कसं दीदींचा वगैरे अजिबात ऐकत नाही. आणि दीदीने अभ्यास सांगितलं तरी पण त्याला काय आवडत नाही. कधीतरी तो करतो, दीदींचा ऐकतो, तर कधी कधी त्याला मला सांगावं लागतं, त्यामुळं. आणि हे बघा सारखं तो येतो आहे बघा. आणि तो सारखंच येणार, मी जोपर्यंत जात नाही जेवण करून तोपर्यंत सारखं किचनमध्ये येत असतो, असं मस्ती करत राहणार. म्हणून तो सारखं मला विचारतो, चल मम्मी म्हणून. हे बघा माझा इकडं कुकर पण लावून झालं आहे, भाकरी पण करून झाले, आणि इकडं मच्छी फ्राय पण करून झाले बोंबील. आणि इकडं माझा रस्सा पण करून झाले. आता फक्त राहिले की अजून ती बांगडे फ्राय करायचे राहिलेत. ते काय मी इकडं फ्राय करता करता त्याला अभ्यासला मी बसून पण येईन, त्याचं काय नाही. पण बघू आता तो अभ्यास करायला बसतो का. आणि हे बघा माझा आता इकडं करून झालं आहे, इकडं मसाला भाजून झाला आहे. आणि मी इकडं त्या मसाल्याच्या टोपामध्ये थोडंसं पाणी टाकून इकडं मी त्या रस्स्यामध्ये टाकून घेतलं थोडंसं. आणि घट्ट पाहिजे असेल तर जास्त पाणी नाही टाकायचं, आणि नाहीतर लई पाणी पाणी पण नाही चांगलं लागत, म्हणून मी खूप पण नाही पातळ केलं बघा, थोडंसं घट्टसरच ठेवलं आहे. आणि तरच तो असं चपाती भाकरीसोबत जरा खायला भेटतं, नाही तर पाणी पाणी झालं की नाही टेस्ट लागत, त्यामुळं. आणि मी थोडंसं पाणी ॲड करून घेतलं. आणि इकडे माझं बोंबीलसुद्धा बघा फ्राय करून झालेलं आहे पूर्ण. हे बघा मस्त असं कुरकुरीत झालेले आहेत. आणि आता इकडं काढून पण घेणार आहे, पण आता मी पहिला हे करून घेते, इकडं थोडंसं परतून ठेवते आणि मग नंतरच मग मी काढून घेते. मच्छी करून झाले माझं आता. हे बघा हे मच्छीची मी कालवण केले अशी मस्त बांगड्याचे बघा. आणि हे बघा इकडे मी फ्राय करत आहे, मस्त फ्राय झालेलं आहे. हे बघा अशी मच्छी करून तयार झाले आता. आणि हे बघा कालवणची आता उकळी आली की मी आता ही बांगड्याची आहे ना, हे तोंड कापून घेतलेलं थोडंसं असं कटिंग करून. हे बघा आता ते कालवणमध्ये टाकणार आहे आता. हे बघा हे बघा आता मच्छी करून तयार झालंय. आणि हे बघा अथर्व आमचा, त्यालाच मच्छी खूप आवडतं म्हणून मच्छी केले. अथर्व मच्छी खाणार ना रे? आवडतं तुला? आवडतं? काय खाणार, बोंबील खाणार की बांगडा? दोन. हे बघा माझं जेवण करून झाले आता, आणि आम्ही जेवायला बसलेलो आहे आता इकडं, मी आणि माझी मुलं. आणि आज खूपच वेळ झाला जेवायला, कारण नेहमी आम्ही रोज कसं 9 वाजता जेवतो, त्यामुळं. आणि आज तर 10 वाजले. आणि हे बघा नॉनव्हेज असले की असा वेळच लागतो, त्यामुळं तुम्ही पण या जेवायला. आणि हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि शेअर करा, लाईक करा. आणि जर माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कारण असंच छान छान व्हिडिओ तुम्हाला आता बघायला भेटेल डेली रूटीन. त्यामुळं चला आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.